हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू इक्विलिब्रियम सायन्स हब. आजचा व्हिडिओ असेल 10 क्लास बोर्ड एक्झामची स्ट्रॅटेजी डिस्कस करण्यावर. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी स्ट्रॅटेजी सांगेल ज्यामुळे तुम्ही स्कोर करू शकता 95% प्लस मार्क्स इन बोर्ड एक्झाम. जर तुमची इच्छा असेल तुम्ही 95% प्लस मार्क्स बोर्ड एक्झाम मध्ये स्कोर केले पाहिजे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो सध्या चालू आहे ऑक्टोबर मंथ आणि तुमची जी बोर्ड एक्झाम असेल ती असेल मार्च मध्ये. सो ऑक्टोबर टू मार्च असा खूप सारा टाइम आपल्याकडे बाकी आहे असं आपल्याला वाटत असेल, बट असं नाही आहे. बिकॉज बराचसा टाइम तुमचा जाईल आता फर्स्ट टर्म एक्झाम मध्ये. ऑक्टोबर मध्ये तुमची फर्स्ट टर्म एक्झाम असेल, त्यानंतर लगेच दिवाळी असेल, मीन्स फेस्टिवल सीझन आहे, पुन्हा त्यामध्ये सुद्धा टाइम जाणार आहे. आणि जानेवारी मध्ये तुमची असेल कॉमन टेस्ट एक्झाम. कॉमन टेस्ट एक्झाम झाल्यानंतर ओरल एक्झाम असेल. या सगळ्यामध्ये तुमचा बराचसा टाइम जातो आणि या टाइम गेल्यानंतर तुमच्याकडे रिमेनिंग राहतात 100 to 110 डेज एक्झामच्या प्रिपरेशन साठी. आणि या 100 to 110 डेज मध्ये तुम्ही 95% मार्क्स स्कोर करू शकता का? तर बिलकुल करू शकता. बस तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी करणं आहे आणि मी जे स्ट्रॅटेजी तुम्हाला आज सांगेल ती स्ट्रॅटेजी तुम्हाला फॉलो करायची आहे आणि तुम्ही आरामात स्कोर करू शकता 95% प्लस मार्क्स. सो काही स्टुडंटचा प्रॉब्लेम असेल की त्यांनी आतापर्यंत अभ्यासाला सुरुवातच केली नसेल, किंवा काही स्टुडंट्सनी सुरुवात तर केली असेल बट त्यांचा समाधानकारक अभ्यास झालेला नसेल, पण ते सुद्धा 95% प्लस मार्क्स स्कोर करू शकतात कन्सिस्टंटली स्टडी करून. बट त्यांना घ्यायचे आहे एक्स्ट्रा इफर्ट अदर दॅन द अदर्स. मीन्स बाकीच्यांपेक्षा त्यांना एक्स्ट्रा इफर्ट टाकायचा आहे आपल्या स्टडीमध्ये आणि तुम्ही आरामात तुमचे ड्रीम पर्सेंटेज स्कोर करू शकता. सो यासाठी सगळ्यात फर्स्ट स्ट्रॅटेजी मी तुम्हाला सांगेल रायटिंग प्रॅक्टिस. तुम्हाला करायची आहे रायटिंग प्रॅक्टिस. बिकॉज रायटिंग प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हेल्प होईल जे तुम्ही स्टडी केलाय ते आठवण्यामध्ये. काही स्टुडंटचा प्रॉब्लेम असतो की त्यांना स्टडी तर करतात बट त्यांना जे अभ्यास केलेला आहे ते आठवत नाही किंवा ते विसरून जातात. त्यांना जो क्वेश्चन असेल त्याचा फर्स्ट वर्डच आठवत नाही. असे जर तुमचे प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही करायला पाहिजे रायटिंग प्रॅक्टिस. रायटिंग प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला हेल्प होईल तुमचा जे क्वेश्चन स्टडी केले आहे ते आठवण्यामध्ये. त्यासोबतच तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे टेस्ट सॉल्व्हिंग वर. तुमच्या ट्युशन क्लासेसमध्ये टेस्ट होत असेल किंवा मग तुम्ही कुठली तरी टेस्ट सिरीज जॉईन केली असेल. आता ट्युशन क्लासेस मधल्या टेस्ट असो किंवा तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन केलेली असो, ह्या सगळ्या टेस्ट तुम्हाला द्यायच्याच आहेत. तुम्ही काय करता, एखाद्या वेळेस तुमचा अभ्यास झाला नाही किंवा अभ्यास झालेला नसेल तर तुम्ही टेस्ट स्किप करता आणि टेस्ट स्किप केली की तितका टॉपिक जो आहे तो तुमचा राहिलेला आहे. आता त्या टॉपिक मध्ये तुम्हाला कुठे इम्प्रुव्हमेंटची गरज होती, त्या टॉपिक मध्ये कुठल्या गोष्टीला जास्त प्रिपरेशन ची गरज होती, जसं न्यूमरिकल्स असेल त्यानंतर थेरी असेल तर तुम्हाला न्यूमरिकल्स कडे जास्त लक्ष द्यायचं होतं त्या टॉपिकच्या, की त्या टॉपिकच्या थेरीकडे लक्ष द्यायचं होतं. ह्या सगळे जे डाऊट्स होते हे सगळे डाऊट्स आता डाऊट्सच राहिलेले आहे. बिकॉज तुम्हाला आता लक्षातच येणार नाही की तुम्हाला इम्प्रुव्हमेंटची गरज कुठे आहे. सो टेस्ट सिरीज लावली असेल किंवा ट्युशन क्लासेसच्या टेस्ट असेल तर रेग्युलरली त्या टेस्ट द्या आणि रेग्युलरली टेस्ट दिल्यानंतर कुठल्या पार्टमध्ये इम्प्रुव्हमेंटची गरज आहे ते बघत जा. तो सगळ्यात मेन असेल रायटिंग प्रॅक्टिस आणि त्यानंतर असतील तुम्ही जॉईन केलेली टेस्ट सिरीज. आणखी इम्पॉर्टंट पॉईंट बघितले तर असेल तुमचा काय असतं की एखादा सब्जेक्ट तुमचा खूप जास्त फेवरेट असतो आणि तुम्ही त्या सब्जेक्टचा स्टडी रोज करत जाता, डेली त्या सब्जेक्टचा अभ्यास करता आणि बाकी सब्जेक्टला थोडं बाजूला ठेवून देता. आणि यामध्ये सुद्धा प्रॉब्लेम होईल तुमचे मार्क्स स्कोर करण्यामध्ये, कारण की तुमची जी एक्झाम आहे ती फक्त एका सब्जेक्टची नाही आहे, तुम्हाला सर्व सब्जेक्टची एक्झाम द्यायची आहे. सो जसे तुम्हाला सर्व सब्जेक्टची एक्झाम द्यायची आहे तसंच तुम्हाला सगळ्या सब्जेक्टला इक्वल इम्पॉर्टन्स द्यायचा आहे. कुठल्याही सब्जेक्टला कमी किंवा जास्त पकडायचं नाहीये, सगळे सब्जेक्ट इक्वली इम्पॉर्टन्स देऊन करायचे आहेत. आणि त्यानंतर यामध्ये आणखी एक प्रॉब्लेम होतो की बेस्ट ऑफ 5 असतं. तुम्हाला असेल एक्झाम मध्ये बेस्ट ऑफ 5 आणि तुम्हाला वाटतं की बेस्ट ऑफ 5 आहे तर मग एखादा सब्जेक्टचा अभ्यास कमी केला तरी चालतो आणि तो सब्जेक्ट तुमचा फेवरेट नसेल किंवा तुम्हाला आवडत नसेल असा एखादा सब्जेक्ट तरी तुमच्या बुक्समध्ये असेलच. आता तुम्ही जर बघितलं तर एखादा सब्जेक्ट आपल्याला आवडत नाही आणि त्याचा स्टडी करणं आपण कमी करून देतो आणि स्टडी कमी केला तर त्यामध्ये तुम्ही अभ्यास करता फक्त पास व्हा पुरता आणि इथं झाला प्रॉब्लेम. बिकॉज एखादा पेपर असा येईल ज्यामध्ये तुम्हाला कमी स्कोर मिळेल, तुमची प्रकृती ठीक नसणार एखाद्या वेळेस, और काही पण प्रॉब्लेम होऊ शकतो ज्यामुळे तुमचा एखादा पेपर कमी खराब मीन्स एखाद्या पेपरमध्ये तुम्हाला कमी मार्क्स मिळू शकतात किंवा एखादा पेपर चांगला जाणार नाही. मग आता त्या पेपरची जागा हा पेपर घेऊ शकतो जो तुमचा अनफेवरेट होता, तुमचा फेवरेट नव्हता, बट तुम्ही याचा सुद्धा अभ्यास कमी केला असेल आणि यामुळे तुमचे पर्सेंटेज सुद्धा कमी होतील. सो कुठलाही सब्जेक्ट अनफेवरेट किंवा आपल्याला आवडत नाही असं समजू नका. जो सब्जेक्ट आवडत असेल त्याचा अभ्यास करा आणि जो आवडत नसेल त्याचा सुद्धा तुम्हाला अभ्यास करणंच आहे.
त्यामुळे तुम्ही स्कोर करू शकता जास्तीत जास्त मार्क्स. आणि 95% प्लस स्कोरिंगचा जर तुमचा एम असेल तर तुम्हाला सगळे सब्जेक्ट इक्वली करावंच लागेल. कुठलाही सब्जेक्ट मला आवडत नाही असं म्हणून चालणार नाही. सगळ्या सब्जेक्टला इक्वल इम्पॉर्टन्स द्यावं लागेल आणि सगळ्या सब्जेक्टचा अभ्यास सुद्धा करावा लागेल. आणि यामध्ये सगळ्यात जास्त लॉस होणारा सब्जेक्ट मध्ये मॅथ्स आहे. मीन्स तुम्ही सगळ्यात जास्त लॉस करता तुमच्या मॅथ्सचा. काही जणांचा तर आतापासून ठरलेलं सुद्धा असेल की 10th नंतर तर अशी स्ट्रीम चूज करतो ज्यामध्ये मॅथ्सच नसेल. बट तुम्ही तर मॅथ्सला सोडून द्याल, पण मॅथ्स तुम्हाला कधीही सोडणार नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. बिकॉज मॅथ्स असा सब्जेक्ट आहे जो तुम्हाला आयुष्यभर सोडणार नाही. तुम्ही तो विचार करा सोडून द्यायचा, बट तो तुम्हाला सोडणार नाही. सो मॅथ्सचं कसं असतं की मॅथ्स असेल तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये जा किंवा पुढे तुम्हाला जीवनात कुठलाही तुम्ही स्ट्रीम चूज करा, त्यामध्ये तुम्हाला मॅथ्सचं काम पडणार आहे म्हणजे पडणार आहे. सो त्यासाठी मॅथ्सला स्किप करायचा विचार मनातही ठेवू नका आणि मॅथ्सचा कंटिन्युअसली स्टडी करत जा, कन्सिस्टंटली स्टडी करत जा. मॅथ्स हा खूप इझी सब्जेक्ट असेल जर तुम्ही त्याला व्यवस्थित अभ्यास केला तर. रायटिंग प्रॅक्टिस करा मॅथ्सची, प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघा आणि त्यामुळे तुम्हाला हेल्प होईल मॅथ्समध्ये चांगले स्कोअर करण्यामध्ये. त्यासोबतच मेहनत करायची खूप जास्त गरज असेल. सो जर तुम्ही मेहनत केली नाही तर तुम्हाला काही मिळणार नाही. मेहनत केल्याशिवाय या जगात काही मिळत नाही तर तुम्हाला मार्क्सच कसे मिळतील. सो बिना मेहनतचं या जगात काहीच नाहीये. जर तुम्हाला मेहनत करणं आहे आणि 95% प्लस स्कोअर करायचा असेल तर खूप जास्त मेहनत करत राहा, कंटिन्युअस कन्सिस्टंटली स्टडी करत जा आणि सांगितलेली स्ट्रॅटेजी फॉलो करा. थँक्यू.